नमस्कार. आपण मागील 2-3 दिवसापूर्वी ताईंचा प्रवेश झाला. त्या प्रवेशामध्ये बघितलं की घाईगडबडीमध्ये त्यांची मुलाखत घेतली. त्या मुलाखतीमध्ये अनेक गोष्टींचा आपण उलगडा करू शकलो नाही. परंतु ताई सांगण्यास आता तुम्ही बघताय की जनतेसोबत चाललाय, लाडक्या बहिणीला सोबत घेताय, लाडक्या बहिणीचं महत्त्व पटवून देताय. प्रत्येक पुरुषांच्या सोबतच तुम्ही महिलांना बोलवून घेताय, तुमचे प्रबोधन करताय. त्या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या स्कीमा असतील तुम्हाला पोचल्या का त्या संदर्भात तुम्ही आज गळ्याचं त्या ठिकाणी गळ्यामध्ये जो काही गमजा आहे तो घालून प्रचारास उतरलाय, काय सांगाल? आज महायुतीने मला तिकीट दिलेलं आहे. लाडकी बहीण योजना मी सर्व तळागाळापर्यंत पोहोचली का नाही, खरं तर ह्या प्रचारादरम्यान मला हे समजतं की ह्या माध्यमातून जी लाडकी बहीण योजना सरकारने सुरू केलेली आहे त्यापर्यंत किती महिला खुश आहेत, महिलांना ह्या योजनेचा किती फायदा होतो आहे हे मला गावोगावी गेल्यानंतर समजते. आणि एक लक्षात आलं की महिला खरंच खुश आहेत ह्या लाडक्या बहीण योजनेमुळे, कारण त्यांना स्वतःचं आर्थिक स्तोत्र एक योजनेतून मिळालं, जेणेकरून ते त्यांच्या छोट्याशा गरजा असतील, बेसिक गरजा असतील त्या पैशातून त्या पूर्ण करू शकतायत. त्यांना एक प्रकारचा आधार मिळाला. जरी एक महिन्यामध्ये त्यांना कुठलं कामकाज वगैरे नाही मिळालं, पण थोडं काय होईना सरकारची मदत, आणि ही मदत ऐन दिवाळीच्या वेळेस आली. जवळपास 7,500 रुपये त्यांना त्या मदतीच्या माध्यमातून त्यांना दिवाळीला मिळालेले आहेत. 7,500 एका महिलेला मिळणं दिवाळीपर्यंत म्हणजे ही काही छोटी रक्कम नाही आहे. त्या रकमेतून त्या त्यांच्या इच्छेप्रमाणे दिवाळी साजरी करू शकतायत, उत्साहात दिवाळी साजरी करू शकतायत. त्यामुळे लाडक्या बहिणीच्या योजनेमुळे माझ्या महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद अतिशय चांगला आहे. आणि ही योजना कायमस्वरूपी चालू ठेवण्यासाठी मी 100% प्रयत्न करेन असं आश्वासन त्यांना दिलेलं आहे. आणि महिलांसाठी ज्या काही योजना भविष्यामध्ये राबवणार आहे, सरकारमध्ये राबवायच्या असतील त्या योजना महिलांपर्यंत तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठीच माझं हे पाऊल आहे. त्यासाठी मी उभा राहिलेले आहे. एक महिला प्रतिनिधी म्हणून, महिलांचा आवाज म्हणून मी उभा राहिलेले आहे. आणि तो आवाज मला विधानसभेत जाऊन उठवायचा आहे, हे माझं उद्दिष्ट आहे. नक्कीच. त्या ठिकाणी आता हा झाला लाडक्या बहिणीचा त्या ठिकाणी तुम्ही जी स्कीम आहे त्या संदर्भात तुम्ही प्रबोधन केलं. परंतु आता ज्या 42 गावामध्ये कल्याणराव काळे असतील, प्रशांत परिचारक असतील, महायुतीचे जे अनेक नेते असतील, तुम्ही आता ठाकरेंची शिवसेना असेल, त्या पदाधिकाऱ्यांसोबत काय बोलणं झालं का, किंवा असतील आता सध्या त्यांचा संपर्क विद्यमान आमदारांशी अनेक वेळा आला आहे. मागील 30 वर्षात त्यांच्या सोबतीनं त्यांचं विद्यमान पद तसंच राहिलं. यावर्षी कुठं तर तुम्ही ते घड्याळ हातात घेतलं किंवा तुम्ही ती धुरा घेतली, काय सांगाल? मागील 30 वर्षामध्ये आघाडी होती, म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस. त्यामुळे हे सर्व पदाधिकारी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचेच होते. आता ही महायुती आहे. ह्या महायुतीमध्ये हे सगळे विभागले गेलेले आहेत. आज 30 वर्ष झाले जे विद्यमान आमदार काम करत होते त्या सर्वांना ह्या सर्वांचा सपोर्ट मिळत होता, कारण आपण सगळंजणच एकत्र होतो. आम्ही पण काँग्रेसचे नेते असल्यामुळे तिसऱ्या पिढीतलं आमचं राजकारण, सहकारमर्शी गणपतराव साठ्यांचं तिसऱ्या पिढीतलं राजकारण आम्ही करत असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेहमी एकत्र आल्यामुळे, आघाडी होत असल्यामुळे जो काय आघाडीचा धर्म असेल तोच आम्ही आजपर्यंत पाळत आलेलो आहोत. आज पाहत आहे, मी आघाडीतून बऱ्याच वेळा प्रयत्न केला तिकीट मिळवण्यासाठी, कारण कुठेतरी नवीन माणसाला संधी मिळाली पाहिजे ह्या भूमिकेतून माझा विश्वास होता की सोलापूर जिल्ह्यामध्ये 11 जागांपैकी 1 जागा तरी महिला नेतृत्वाला मिळेल, कारण एक सक्षम महिला नेतृत्व पुढे यायला पाहिजे समाजामध्ये. 33% आरक्षण भविष्यामध्ये लागू होणार आहे आणि त्यासाठी महिला आपल्याला सक्षम झाल्या पाहिजेत. ह्या उद्दिष्टाने महाविकास आघाडी मला तिकीट देईल असं वाटत होतं, परंतु तसं न होता माननीय आदरणीय अजितदादा पवार यांनी मला तिकीट दिलं. खरं तर ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यांचं मी मनापासून धन्यवाद मानते. आज महायुतीचा धर्म हा सर्वच नेत्यांना पाळावा लागणार आहे, कारण आत्तापर्यंत सर्वांनी महायुतीचा फायदा घेतलेला आहे. जर आपण त्यांचा फायदा करून घेत असेल, त्या सरकारमध्ये राहून प्रत्येक स्कीम असतील त्यांच्याकडून सगळ्या गोष्टीचा आपण लाभ घेत असेल, तर ज्यावेळेस आता हे इलेक्शन सुरू झालेलं आहे त्यामुळे महायुतीतल्या सर्वच नेते मंडळांनी, वरिष्ठ मंडळांनी पाठीमागं काय केलं हे न पाहता आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला उमेदवार कोण मिळालेला आहे, नवीन उमेदवार मिळाला आहे, नवीन चेहऱ्याचा उमेदवार आहे, एक महिला म्हणून उमेदवार तुम्ही महायुतीने दिलेला आहे. तर एका महिलेला, जसं माझी लाडकी बहीण योजना फक्त सक्षमतेने तुम्ही पुढे आणली, तिला पैसे दिले, चालवले, पण उद्या जर प्रत्यक्षात ह्या बहिणीला तुम्ही जर सोलापूर जिल्ह्यामध्ये सध्या पाहताय, सगळ्या पक्षामध्ये फक्त एकच महिला उमेदवार आहे, ती म्हणजे मी. कुठल्याही पक्षाने एकही महिला उमेदवार दिलेली नाही आहे. त्यामुळे महायुतीला खूप मोठी संधी आहे. आम्ही फक्त लाडकी बहीण योजना कागदपत्री न चालवता किंवा पैशापुरती न चालवता तिला सक्षम करण्यासाठी, तिला मान सन्मान देण्यासाठी समाजात आम्ही तिला घेऊन येतोय आणि राजकारणात तिला सक्षमपणे उभा करतोय. हा एक संदेश महायुती देऊ शकते ज्यावेळेस ते मला निवडून आणून देऊ शकतात. त्यामुळे महायुतीतील सर्व पदाधिकारी, सर्व नेते मंडळी हा युतीचा धर्म 100% पाळतील आणि 100% मला निवडून देतील असा माझा विश्वास आहे. त्या ठिकाणी तुम्ही ज्यावेळेस मगाशी बोलत होता त्यावेळेस सांगितलं की यांना त्या आमदारकीचं गांभीर्य राहिलेलं नाही, असे म्हणत होते की काळे आपलेच आहेत, परिचारक आपलेच आहेत, आतून मतं पडतायत आपल्याला. परंतु यावेळेस जर दादानं वरून फोन मारला, प्रेशर मारला, तर याचा इम्पॅक्ट पडू शकतो? मला असं वाटत नाही असा काही इम्पॅक्ट होईल म्हणून, कारण त्यांना जेवढी संधी द्यायची तेवढी संधी भरपूर देऊन झालेली आहे. फक्त 5 आणि 10 वर्ष संधी त्यांना दिलेली नाही आहे की 10 वर्ष आम्ही त्यांना दिली वगैरे, असं काही नाही. 30 वर्ष म्हणजे 6 टर्म
6 टर्म काळेंनी असेल, आदरणीय काळेसाहेबांनी असेल किंवा परिचारकांनी असेल किंवा साठ्यांनी असेल, सर्वांनी त्यांना संधी देऊन तुम्हाला प्रत्येक वेळेस काम तुम्ही करा, चांगलं काम करा, त्यांच्या आश्वासनावर प्रत्येकाने विश्वास ठेवला आणि त्यांना काम करायची 30 वर्ष संधी देऊन आम्ही पाहिलेलं आहोत. आम्ही पण राजकीय घराण्यातलं आहोत. आम्ही 30 वर्ष आमचा राजकारणाचा त्याग केलेला आहे आणि हा त्याग करत असताना आमची पण इच्छा होती की आम्हाला पण पुढे कुठेतरी संधी मिळावी. आघाडीतून काम करतोय, भविष्यामध्ये आमचा पण विचार केला जाईल, पण तसं कुठेही विचार आमचा केला गेलेला नाही आहे. त्यामुळे मला असं वाटत नाही की आपण कुठे सगळेच नेते मंडळी त्यांना संधी देताना किंवा त्यांच्यासाठी काम करताना कुठे कमी पडलेले आहेत. आज कमी पडलं तर त्यांचं काम कमी पडलेलं आहे. त्यांनी पाहताय माढा शहरामधील किंवा माढा मतदारसंघामध्ये विकास म्हणतात, तर विकास कुठेही झालेला दिसत नाही आहे. ही सर्वसामान्य जनतेतून उठाव आहे. आता हे सर्व जे गट, परिचारक गट असतील, काळे गट असतील, ते आमच्या सांगण्यावर किंवा साठे गट असतील, आमच्या सांगण्यावरून त्यांनी आतापर्यंत विद्यमान आमदारांना निवडून दिलेलं आहे, कारण आमच्यावर त्यांचा विश्वास होता. आता ह्या सर्वसामान्य लोकांचा विश्वास आमच्यावर राहिलेला दिसून येत नाही, कारण त्यांचं एकच मत येते, तुम्ही प्रत्येक वेळेस त्यांना निवडून द्या म्हणून सांगतायत, ते प्रत्येक वेळेस आश्वासन देत आहेत, पण 5 वर्षामध्ये परत ते आश्वासन पूर्ती करत नाही आहेत. ते लोकांना एकदा आश्वासन देऊन गेले की परत ते आम्हाला लोकांना समोर कधी लोकांच्या येत नाही आहेत. म्हणजे ह्या सर्वसामान्य जनतेचा विश्वास त्यांच्यावरचा नाही तर आमच्यावरचा उडत चाललेला आहे. त्यामुळे परिचारक गटांना किंवा काळेच्या गटांना किंवा साठ्यांच्या गटांना जर हा विश्वास संपादन करायचा असेल तर एकच नेता म्हणतोय की मला निवडून द्या आणि त्यांचे आपले वैयक्तिक संबंध बाजूला ठेवून सर्वसामान्य जनतेचा आपण विचार केला पाहिजे, सर्वसामान्य जनतेच्या सुविधांचा विचार केला पाहिजे. आणि सर्वसामान्य जनतेने जर विचार केला असेल की वेगळा कोणतरी आम्हाला नवीन चेहरा पाहिजे, तर त्यांचा भावनेचा आदर करून सर्व नेते मंडळींनी त्या सर्वसामान्य जनतेच्या, प्रत्येक वेळेस जनता आमच्या पाठीशी उभा राहत होती, ह्यावेळेस सर्व आम्ही नेते मंडळींनी त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. त्यांना काय हवं आहे, त्यांना कोण हवं आहे, ह्या भावनेचा विचार करून सर्वांनी, आणि त्या भावनेचा विचार सर्व नेते मंडळी, वरिष्ठ मंडळी करतील असं वाटते आणि सर्वजण युतीचा धर्म पाळतील. सर्वांनी जर युतीचा धर्म पाळला तर एक महिला सक्षमपणे विधानसभेमध्ये जाऊ शकते, हे मी आज ठामपणे सांगू शकते. त्या ठिकाणी ताई आपण बघतोय बंडूनाना ढवळे हे शिंदे समर्थक आहेत. अभिजित पटेल काल स्वतः अर्ज भरताना त्या ठिकाणी सांगितलं की 42 गावातली काय 1,08,000 मतदान आहे. त्या जे कार्यकर्ते सांगत होते की 42 गावातून जरी अभिजित पटेल 80%च्या वर मतदान पडून गेले तरी याच भागातून त्यांचा विजय त्या ठिकाणी थांबवू शकतो. आणि जे 17 गावं अकलूजमधील माळशिरस तालुक्यातले आहेत, ह्या गावांनी जरी सपोर्ट केला आणि तुमच्या माड्यातल्या गावांनी नाही सपोर्ट केला आणि बबनदादा जर मतं टाकली तरी आमच्या मी विजय करू शकतो. या 2 घटनेकडे तुम्ही कसं पाहताय? खरं तर ह्या गोष्टीची विभागणी नाहीच झाली पाहिजे. 78 माढा तालुक्यातील 78 गावं, पंढरपूरमधील 42 गावं आणि 14 माळशिरसमधली 14 गावं, हा सर्वांचा मिळून एकत्र 140 गावांचा हा मतदारसंघ झालेला आहे. तो संपूर्ण मतदारसंघ म्हणून पाहते. ही सर्व गावं प्रत्येक उमेदवाराने ही माझीच आहेत म्हणून पाहिली पाहिजे. अशी विभागणी करून उद्या फक्त आपण आमदार झाल्यानंतर मी फक्त 78 गावापुरतं काम करणार नाही आहे, जे कोणी निवडून येईल ते फक्त 42 गावापुरतं काम करणार नाही किंवा कोणी 14 गावापुरतं काम करणार नाही. आम्हा लोकप्रतिनिधींना हे काम हे 140-138 गावासाठीच करावं लागणार आहे. त्यामुळे मी ह्या घटनेकडे माझी विभागणी न करता ही सर्व गावं ही माझी आहेत. ह्या मतदारसंघातील जेवढी काही गावं असतील ती माझी जबाबदारी आहे. ह्या गावांची मी लोकप्रतिनिधी आहे, ह्या मतदारसंघाची मी लोकप्रतिनिधी आहे. अशा दृष्टिकोन पाहून मी सर्व गावातील प्रत्येक गावातील, प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गावाला न्याय देण्याचा 100% प्रयत्न करणार आणि न्याय देणार. त्या ठिकाणी तुम्ही प्रत्येक तुमच्या स्टेटमेंटमध्ये उल्लेख करताय की माझ्या माड्याला अजून एक हॉस्पिटल नाही, एक शिक्षण संस्था नाही, त्या संदर्भात काय? आज पाहताय तुम्ही मला म्हटल्याप्रमाणे 30 वर्ष झाले एखादी सत्ता देऊनसुद्धा तुम्ही पाहताय पंढरपूर तालुका घ्या, बार्शी घ्या, माळशिरस घ्या, कुठलाही काही तालुका पहा, प्रत्येक तालुक्यामध्ये शिक्षण व्यवस्था आणि हॉस्पिटलची व्यवस्था ही उत्तमरित्या आहे. आज माडू तालुका एकमेव तालुका सोलापूर जिल्ह्यातला आहे की त्या ठिकाणी साधं एखादा पेशंट आजारी पडला, त्याला इमर्जन्सी लागली तर त्याला सोलापूर, बार्शी, पंढरपूर अशा ठिकाणीच घेऊन जावं लागतं. 30 वर्ष झालं या ठिकाणी एक हॉस्पिटल उभा करू शकलो नाही. आम्ही गेले 2-3 वर्षापूर्वी ज्यावेळेस कोरोनाची साथ आली त्यावेळेस आमच्या कुठली सत्ता नसताना, काही नसताना आम्ही स्वतःच्या ह्याच्यावर ताकदीवर मित्रप्रेम हॉस्पिटलची, मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलची निर्मिती केली. जवळपास 10,000 ते 20,000 पेशंट त्या ठिकाणून बरे झाले. आमच्याकडे सोनोग्राफीची सुविधा नव्हती, एक्सरेची सुविधा नव्हती. प्रत्येक वेळेस आम्हाला बार्शी, कोरडवाडी किंवा सोलापूर ठिकाणी जावं लागत होत्या. त्या सर्व सुविधा आम्ही मित्रप्रेम हॉस्पिटलच्या माध्यमातून दिल्या. सर्वसामान्य जनतेला हेच तर हवं आहे. एखादं हॉस्पिटल पाहिजे, एखाद्या चांगले शैक्षणिक संस्था पाहिजे, महाविद्यालय पाहिजेत आणि ह्या सर्व गोष्टींपासून माढा तालुक्याला वंचित ठेवलं गेलेलं आहे. आजपर्यंत लोकप्रतिनिधींनी ह्या गोष्टीकडे अजिबात विचार केला नाही. जो काही विचार केलेला आहे तो फक्त कारखान्याचा विचार केलेला आहे. मी कारखाना एक काढला, एका कारखाना माझे 4 कारखाने झाले आणि त्यातून मला हे सर्व लोक ऊस घालणार आहेत आणि ऊसावर माझं राजकारण होणार आहे आणि त्याच्यावर मी निवडून येणार आहे. ह्यापेक्षा अजून काही सुविधा लोकांना हव्या आहेत ह्याचा विचार लोकप्रतिनिधींनी केला नाही. मी तसा विचार न करता फक्त ऊसावर
राजकारण न करता पायाभूत सुविधा देणं, जे मी माझ्या नगरपालिकेच्या माध्यमातून आज सर्वसामान्य जनतेला देऊ शकले आणि माढा शहराचा विकास करू शकले, सर्वसामान्य जनतेचं जीवन सुकर करू शकले, त्या सुविधा माढा मतदारसंघामध्ये देणं गरजेचं आहे. कारण संपूर्ण मतदारसंघ माझा जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने फिरून झालेला आहे. सर्व लोकांची हीच भूमिका आहे की ताई आमच्यापर्यंत रस्ते नाही आहेत, पाण्याच्या सुविधा नाहीत, वाड्यां वस्त्यांवर लाईट नाही आहेत. आमच्या माढ्यामध्ये 78 गावातील माढ्या लोकांचं असं म्हणणं आहे की आमच्याकडे आताही आपल्याला हॉस्पिटल नाही आहे. आमच्या 10वी 12वी झाल्यानंतर मुलींना शिक्षणासाठी बाहेर आम्ही पाठवू शकत नाही आहे. हॉस्टेलची सोय आपल्याकडे नाही आहे. महाविद्यालय, डिप्लोमा कोर्सेस ह्या कुठल्याच गोष्टींच्या सुविधा आपल्याकडे झालेल्या नाही आहेत. त्यामुळे हे आतापर्यंतचं राजकारण हे फक्त उसावं झालेलं आहे. पण ह्यापुढे हे जर मुद्दे समोर आले असताना मला जनतेने हे समोर सांगितलं मला ह्या गोष्टीवर काम करायचं आहे. माढा शहराचं काम त्यांनी पाहिलं, एक विकासाचा पॅटर्न त्यांच्यासमोर ठेवले असल्यामुळे त्यांना एक माझ्यावर विश्वास निर्माण झालेला आहे की ताईच ह्या सुविधा आपल्याला देऊ शकतात. कारण लोकप्रतिनिधीचं हेच काम आहे की लोकांच्या पायाभूत समस्या सोडवणं, लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करणं, आणि हे जर आपण पूर्ण केलं तर ह्यापेक्षा लोकप्रतिनिधींना दुसरं काही नको आहे. त्यामुळे ह्या म्हटलं की त्या ठिकाणी 4 कारखाने केले म्हणजे राजकारण संपलं, पण पुढचा जो तगडा उमेदवार ज्यांनी तुतारी हातात घेतले असे अभिजित पाटील हे पण त्याच बेसवर बोलतात की त्यांच्याकडे युनिट क्रमांक इथं पहिलं जे चंद्रबागेचं इलेक्शन झालं, युनिट क्रमांक 1, 2, 3, 4चे चेअरमन अशी ज्या ठिकाणी नाव घेऊन त्यांचं नाव घेतलं जात होतं ते सध्या तुमच्या स्पर्धेत आहेत. त्या ठिकाणी ही लढत तुम्ही दुरंगी समजता की तिरंगी समजता? खरं तर ही लढत आता सध्या तर लगेच सांगू शकत नाही, कारण 2 दिवसापूर्वीच इलेक्शन म्हणजे इलेक्शनची उमेदवारी जाहीर झालेली आहे. 4 तारखेनंतरच सत्य परिस्थिती आपल्या सगळ्यांच्या समोर येणार आहेत की किती उमेदवार रिंगणात राहणार आहेत आणि कोण कोण राहणार आहे. त्याच्यामुळे त्यानंतरच आपण दुरंगी तिरंगी ह्यावर बोलू शकते. आता तुम्ही माननीय अभिजित पाटलांचं जे नाव घेतलेलं आहे त्यांनी समजतात की त्यांना काय झालेलं आहे, माढा मतदारसंघापर्यंतमध्ये 30 वर्ष राजकारण हे उसावर झालेलं आहे. ते पण ह्या भूमिकेतूनच आलेले नाहीत की त्यांच्याकडे 4 कारखाने होते, त्यांना निवडून दिलेलं आहे, आज माझ्याकडे 4 कारखाने आहेत, मला निवडून देतील. पण असं न होता जनतेच्या मनामध्ये कुठेतरी परिवर्तनाचा विचार आहे. जनतेला काय हवं आहे हे मी स्वतः ओळखलेलं आहे. कारण माढा शहराचं लोकप्रतिनिधी म्हणून कामकाज करण्याचा जो अनुभव माझ्याकडे आहे तो अनुभव अभिजित पाटलांकडे नाही आहे असं मला तरी वाटते. त्यामुळे हे इलेक्शन फक्त ऊसाच्या शेतीवर किंवा ऊसाच्या राजकारणावर किंवा कारखान्यावरून बघतायत, पण जो सर्वसामान्य माणसाला पाहिजे, ज्या सर्वसामान्य माणसाला जे हवं त्याची विचार करतो आणि सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नाची ज्याला जाण असते त्याला म्हणजे लोकप्रतिनिधी असं म्हटलं जातं. आणि ही संपूर्ण जाण आम्हाला आहे, काम केलेलं आहे. माढातील विकासापासून अनेक म्हणजे माढा पूर्णपणे विकासापासून वंचित आहे. आजपर्यंत माढा मतदारसंघ फक्त एक मतदारसंघ म्हणून पाहिला गेलेला आहे. त्या ठिकाणी मला त्या मतदारसंघामध्ये काम करायचे, मला लोकांचे प्रश्न सोडवायचे आहेत. ह्या भूमिकेतून तिथं कुणीच आलेलं नाही आहे, पण ती भूमिका घेऊन मी आज आलेले आहे. कारण मला महिला भगिनींचे अनेक प्रश्न माहीत आहेत, त्यांच्या अडचणीला ज्या समोर जात आहेत त्या प्रश्नावर मला काम करायचे, तरुणांच्या प्रश्नावर मला काम करायचे, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम करायचे. सहकारी कारखाना आमचा पण आहे. कारखाना हे दुय्यम गोष्ट झाली की कारखाना हा आपल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तो ऊस घालवण्यासाठी लागतो, पण सर्वसामान्य शेतकरी फक्त ऊसच घेतो असं नाही आहे. ज्या भागामध्ये ऊसाला म्हणजे पाण्याच्या समस्या नाही अशा ठिकाणी ऊस होतात, पण अलीकडे बागायती शेती झालेली आहे. द्राक्षे, डाळिंब, वेगळे छोटे छोटे बागायती म्हणजे पिकं पण वेगवेगळे घ्यायला लागलेले आहेत लोक. त्याच्यामुळे फक्त ऊसावर राजकारण होणं हे नाही आहे. दैनंदिन जीवन गरजा पूर्ण करण्यासाठी, लोकांनाचं जीवन सुकर करण्यासाठी पायाभूत सुविधा, मूलभूत गरजा पूर्ण करणं गरजेचं आहे. विकास लोकांना शैक्षणिक सुविधा, आरोग्य सुविधा देणं गरजेचं आहे. आणि हेच विकासाचे मुद्दे घेऊन मी लोकांसमोर आलेले आहे आणि मला संधी मिळाली तर ह्याच मुद्द्यांवर मी काम करणार आहे. त्या ठिकाणी ताई शेवटचा प्रश्न, आता ही लाडकी बहीण योजना संपूर्ण भारतामध्ये नाव करते, महाराष्ट्रात ही स्कीम चांगली चालू आहे. त्यांनी पुढच्या 2 महिन्यात सुद्धा अगोदरच पेमेंट सोडून त्या ठिकाणी लाडक्या बहिणीला खुश करण्याचा प्रयत्न केला आहे. या लाडक्या बहिणीला त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील आणि अजितदादा असतील या माढा मतदारसंघात येऊन लाडक्या बहिणीसाठी प्रचार करणार का? 100% प्रचार त्यांना करावा लागेल. ज्या उद्देशाने त्यांनी लाडक्या बहिणीला उभं केलेलं आहे ही त्यांची जबाबदारी आहे. आता मी उमेदवार म्हणून फक्त माझी एकटीची जबाबदारी नाही आहे, तर ही त्यांचीसुद्धा जबाबदारी आहे. महायुतीची जबाबदारी आहे की आपण जिल्ह्यामध्ये जर एकमेव महिला उमेदवार आपण उभा करत असेल तर आपल्याला ह्या ठिकाणी येऊन तिच्यासाठी झगडावंच लागेल, तरच भावांचा पाठिंबा आहे असं मला तरी वाटेल. भावाने नुसतं जाहीर करून चालणार नाही, तर तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून त्याला यशस्वी विजयी करून देणं ही त्यांची जबाबदारी आहे. आणि ही जबाबदारी निश्चित हे तिन्ही भाऊ माझे पार पाडतील असा मला विश्वास आहे. त्या ठिकाणी हा प्रश्न शेवटचा विचारायचं कारण ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस, अजितदादा आणि एकनाथ शिंदे या मतदारसंघात येऊन एक मोठी प्रचारसभा घेतील त्यावेळेस ताई कुठेतरी या तुमच्या घेतलेल्या उमेदवारीचा कुठेतरी इम्पॅक्ट पडणार आहे. आणि हा इम्पॅक्ट नक्कीच तिरंगी लढतीमध्ये समाविष्ट होऊ शकतो. अशा पद्धतीने तुम्ही सर्व गोष्टींची खुलासा केली आणि आमच्या न्यूज चॅनलला थोडा वेळ देऊन तुमच्या असणाऱ्या पुढील गोष्टीची माहिती दिली त्याबद्दल आभारी, धन्यवाद.